घेतली होती, म्हणजे सॅक असतं तर थोडंसं सोपं पडतं कारण की बाजार जास्त असतो. आणि काय झालं त्याच्यासोबत 2 म्हणजे अशा कापडाच्या कशा पिशव्या असतात तशा 2 घेतल्या होत्या, म्हणून बरं झालं माझ्या सॅकचा बंद तुटला. आता नाक्यावरती आले, म्हणजे पाठीमागेच गाडी थांबली होती, पुढे नाक्यावर थांबणार नाही म्हणून. चला आता इथून मार्केट जवळच आहे, पण सकाळी सकाळी ना फिरायला भारी वाटते, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि किती जरी वेळ फिरले ना तरी मस्त छान वाटते. आता बघूया, येताना गाडी भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग येताना रिक्षाने वाटली. आता ऊन वाढत चाललं आहे थोडंसं. बरोबर गाडी 8 वाजता लागली. मला वाटलं लवकर लागेल, 15 मिनटं अगोदर गेलते, पण 8 वाजता लागली. काय वा 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 मी काय टाकत. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता वाजलेत 7:45. तर आत्ता मी चालले मार्केटमध्ये. आज आहे रविवार, रुद्रांशला शाळेला सुट्टी, तर म्हटलं चला. कारण की काय होतं, इथं मार्केट आहे, तिथं भाज्या एवढ्या महाग आहेत आणि तिथं आहेत. आज रविवारचा खूप मोठा बाजार असतो, तर गाडी भेटेल वाटते. 7:45लाच आहे, पण कधी कधी काय होतं 8 वाजता निघते किंवा 8 वाजायला 5 ते 10 मिनटं अगोदर निघते. तर त्यासाठी मी लवकर निघले, म्हणजे आत्ता 15 मिनटं बाकीत गाडीला, तर भेटेल मला वाटतं. तुमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. मस्त छान ऊन पडले. काय नाही गाडी कधी येते तर. एक 8 वाजता एक असते, म्हणजे 8ला थोडीशी अगोदर निघते, आणि एक असते ती 9:45 वाजता असते. नाक्यावरती आले, म्हणजे पाठीमागेच गाडी थांबली होती, पुढे नाक्यावर थांबणार नाही म्हणून. चला आता इथून मार्केट जवळच आहे, पण सकाळी सकाळी ना फिरायला भारी वाटते, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि किती जरी वेळ फिरले ना तरी मस्त छान वाटते. आता बघूया, येताना गाडी भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग येताना रिक्षाने वाटली. आता ऊन वाढत चाललं आहे थोडंसं. बरोबर गाडी 8 वाजता लागली. मला वाटलं लवकर लागेल, 15 मिनटं अगोदर गेलते, पण 8 वाजता लागली. काय घेतलं सांगा मला. अर्धा किलो आणि 1 किलो. मी जर बाजार करीन ना, पावसाळच करा. किती घ्यायचे? आता 10 वाजत आले आणि माझा सगळा बाजार करून झाला आहे, भाजीपाला वगैरे. तर आत्ता बसस्टँडवरती थांबले मी. बघूया आता गाडी किती वाजता, म्हणजे 11 वाजता असती, तर मला अजून 1 तास थांबावं लागणार आहे. बघूया एकदा विचार. आज तसं आभाळाचं वातावरण आहे, जास्त ऊन पण नाही आहे, भारी वाटते म्हणजे. बघूया अगोदर गाडी विचारते. गेल्या वर्षी म्हणजे रुद्रान शाळेत नव्हतं घातलं ना, तर तेव्हा मग आम्ही दोघं आलो. मग आम्ही सगळा भाजीपाला वगैरे खरेदी केला ना, तर मग इथं नाश्ता वगैरे करायचं, कारण की 11ची गाडी म्हटल्यावर सकाळी 8ला आलं तर त्याला खूप भूक लागायची, तर मग थोडा वेळ थांबायचं. तर आता बघूया, तसं तर मी चहा घेऊन आले सकाळी. आता गाडी अगोदर विचारते. रिक्षा आहे, पण रिक्षा इथून बराच लांब आहे, त्याच्यामुळे आपण गाडीची वाट बघतो.
10ची गाडी भेटली म्हणून बरं झालं. 11 वाजता असेल तर खूप वेळ थांबावं लागलं असतं. तसं मी 10 मिनटं बाकी होते तेव्हाच बस स्टँडवरती गेले, तर माहीत झालं 10 वाजता गाडी. आता लगेच 10 वाजले. मी घरातून म्हणजे 8च्या गाडीने गेले 2 तासामध्ये सगळा बाजार केला आणि आत्ता घरी पण आले. तर आत्ता घेतला मस्त वडापाव गरम गरम. चला आता अजून रुद्रांश परत झोपला की काय माहिती. सकाळी उठला होता मी याच्या टायमिंगला. अगोदर म्हटला की मी येणार आहे, पण म्हटलं जाऊ द्या सुट्टी तर जास्त वेळ झोप, म्हणून मग थांबला. परत घेतली होती म्हणजे सॅक असतं तर थोडंसं सोपं पडतं, कारण की बाजार जास्त असतो. आणि काय झालं त्याच्यासोबत 2 म्हणजे अशा कापडाच्या कशा पिशव्या असतात तशा 2 घेतल्या होत्या, म्हणून बरं झालं. माझ्या सॅकचा बंद तुटला. आता मी तसंच त्याला गाठ दिली आणि एक ह्या साध्या पिशवीमध्ये काही भरला आहे. नाहीतर एवढं व्हायचं झालं आहे बंदच तुटला. ही नसती गेली ना तर मग मला आणायला अवघड गेलं असतं. सो घरी येऊस तर म्हणजे 10:15 झाले. तिथून आल्याच्या नंतर एक तर आत्ता फ्रीज घेतली, त्याच्यामुळं मग म्हणजे भरपूर भाज्या घेतल्या मी, पण व्हिडिओ नाही काढणं झाला कारण की गर्दी पण खूप होती आणि मग सारखं मोबाईल नाही काढता येते. मला लवकर बाजार करून लवकर निघायचं होतं त्याच्यामुळे. तर मग भरपूर बाजार वगैरे केला. नंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर अगोदर वरण भात लावला आणि मग नंतर भाज्या वगैरे आहेत त्या स्वच्छ काही धुवून मस्त फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि नंतर मग आत्ता वरण भाताचं कुकर झालं, तर म्हटलं चला आत्ता फोडणी घालूयात. आणि कमीत कमी मला वाटते 11:30 वाजले असतील सगळं आवरायला. आणि तसा तर एकच वडापाव आणला होता, जास्त नव्हता आणला. आल्या वडापाव खाल्ला. सगळं साहित्य वगैरे काढलं, काही स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवलं, काही आहे ते टोकरीमध्ये वगैरे ठेवलं. आणि मग 11:30 वाजले आणि भूक तर लागलीच होती. मग म्हटलं चला आज फक्त काय करूयात, वरणाला फोडणी घालूयात. आणि भात, आता वरण भात छान शिजला तर मग लगेच वरणाला फोडणी घालायला घेतली. आणि म्हटलं आत्ता चपात्या वगैरे आहेत ना, त्या आता संध्याकाळी बनवता येतात चपात्या आणि भाजी वगैरे. तर मग मस्त कढीपत्ता, आत्ता कसं फ्रीज वगैरे नव्हतं तर मग कढीपत्ता वगैरे जास्त आणता येत नव्हता, आणि आणला तरी 2 दिवसात ना पूर्ण सुकून जायचा. तर ह्यावेळेस ना भरपूर आणला मी कढीपत्ता वगैरे. म्हटलं की आता फ्रीजमध्ये, आणि मी आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतला, वाळून घेतला आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवला. काकड्या गाजर वगैरे भरपूर आणलं, कारण की अगोदर आणलं तर जास्त दिवस राहत नसायचं आणि सॅलड वगैरे खायला म्हणजे रुद्रांसाठी. तर म्हणून म्हटलं की आता नको, आता आणायलाच पाहिजे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. आणि गार थंड असेल तर तो खातो, पण असं नाही जास्त खाल्लं तरी थंड असेल तर त्याला आवडतं. तर म्हणून मग सगळं साहित्य आवरून घेतलं ना, आत्ता वरणाला फोडणी घालायला घेतली. आणि कढीपत्ता असेल ना तर खरं वरण खूप छान लागतं. मग थोडासा लसूण निवडायचा राहिला होता, तर मग लसूण निवडून घेतला, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला, कोथिंबीर धुवून घेतली. आणि मग वरणाला सगळं साहित्य असेल ना तर वरण भारी लागतं. सो मला आमटीच बनवायची होती, शेवग्याची आमटी. पण अगोदर वरण भातच लावला मी आणि परत म्हटलं की आता शेवगा कधी लावणार, म्हणून म्हटलं जाऊ दे आता वरण करते. वरणाला फोडणी घातली, भात तर झालेला होता. आणि आम्हाला ना वरण भात खायला जास्त आवडतो, तेवढ्यात रुद्राजला फोडणी घातलेलं वरण पण नको आहे. तरी मला त्याने फोडणी घालताना माझ्यापाशी थांबला आणि म्हणला की मम्मी मला साधं वरण ठेव. मी सगळं वरण टाकत होते कढईमध्ये, पण नाही म्हणला की मला आणि त्याला ना काय माहीत नाही, त्याला फोडणीचं वरण जास्त आवडतच नाही. ते कधी पण आम्ही फोडणीचं वरण केलं तर तो म्हणतो मला साधं वरण असेल तरच मी वरण आणि भात खाणार, नाहीतर नाही खाणार. तर मग म्हटलं की त्याला थोडंसं ठेवलं, कारण की दुसरा काही स्वयंपाक नव्हता बनवला, म्हणून म्हटलं परत नाही खाल्लं तर, म्हणून मग साधं थोडंसं वरण ठेवलं. ह्याला फोडणी घातली. थोडंसं घट्ट होतं म्हणून त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं, थोडंसं मीठ. आणि मग छान उकळी येऊ दिली. उकळी आल्याच्यानंतर पण 2 मिनटं कमी गॅसवरती त्याला ठेवलं, म्हणजे छान लागतं, टेस्ट लागते अजून. आणि भात तर झालेला होता. आणि मग काकडी गाजर वगैरे मग म्हटलं की आता कट करून घेऊयात खायला. तर मग तरी पण ना आम्हाला जेवायला 12-12:30 वाजले जेवायला, म्हणजे सगळं आवरूच तर. आणि असं बाहेर गेलं ना, आता मला 2च तास लागले, म्हणजे मी 8ला 7:45 समजा 8 ते 10 असं 2च तास धरला, म्हणजे 2.5 तास गेले. पण एवढा घाणा होतोय ना की सगळं म्हणजे जेवायला उशीर होणार, बाकीचे सगळे कामं. आणि आत्ता पण हा मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि मला बाहेर गेलं ना की मला असं म्हणजे थकवा आल्यासारखं होतं, माहीत नाही. अर्धा तास जरी गेलं आता, म्हणजे आता मॉल तर इथे जवळच आहे, काही साहित्य आणायचं असेल थोडंफार किराणाचं किंवा असं घरातलं थोडंफार, तरी पण मला म्हणजे तिथून आलं की काही सुधरत नाही. आत्ता मी हा व्हिडिओ एडिटिंग करते 4 वाजता, आत्ता 4 वाजलेत, म्हणजे आजचा व्हिडिओ डायरेक्ट म्हटलं आजच एडिट करूयात. आजच मार्केटमधून आलते तर लगेच मग एडिट करायला घेतला. आत्ता पण माझे ना कपडे राहिलेत
भांडे राहिलेत. पण मला इतकं थकवा आल्यासारखं झालं होतं. मला म्हटलं आत्ता 4 वाजता अगोदर व्हिडिओ एडिटिंग करून घेऊयात, 4 वाजता मग चहा बनवूयात मस्त. लिंब वगैरे पण आणलेत. म्हटलं लिंबू सरबत प्यायला छान लागतं आणि फ्रीजमध्ये जास्त राहत आहेत म्हणून म्हटलं आता आज लेमन टी बनवूयात. म्हणून मग म्हटलं आत्ता चहा घेतल्याच्या नंतरच कपडे आणि भांडे. तर बघू शकता 2 काकड्या घेतल्या. मी आता सगळं स्वच्छ धुवून ठेवलं फ्रीजमध्ये एकदा, पण तरी पण खायच्या टायमिंगला म्हटलं एकदा स्वच्छ धुवून घेतलं. गाजरवरचं जे वरची साल असते ना, तर ती पण काढून घेतली. आम्ही दरवेळेस म्हणजे गाजराचा हलवा करायचा असेल तेव्हा पण काढतो आणि असं खायचं जरी असेल ना तरी बटाटे काढायचं म्हणजे बटाट्याची साल काढायचं आहे त्यांनी काढलं तरी चालतं, किंवा मग ह्या चाकूनी जसं आपण दोडका वगैरे असं खिसतो ना सेम तसं. तर मग ह्याची पण पूर्ण साल काढून घेतली आणि मग गाजर वगैरे कट करून घेतलं. आणि रुद्राजला ना म्हणजे आत्ता कसं झालं आहे, सवय झाली. सुट्ट्यामध्ये तो लवकर जेवत नव्हता, पण आत्ता शाळेची आता 8 दिवस झाले सवय झाली, तर त्याला थोडंसं लवकर जेवायला लागतं. नाहीतर तो जेवत नव्हता, 12-1 वाजेपर्यंत जेवत नव्हता. पण आज म्हणायचं मम्मी आवर लवकर आवर लवकर. तर मग तरी पण आज थोडासा उशीर झाला. 1 वडापाव खाल्लं होतं त्यांनी. पण म्हटलं चला आता थोडंसं लवकर आवरूयात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि माझ्या अशा डेली ब्लॉग्स ना जास्त करून असं बाहेर वगैरे गेलं तर निघतात, नाहीतर मग एरवी रेसिपीचे वगैरे. तर तुम्हाला रेसिपीचे ब्लॉग जास्त आवडत आहेत का असे बाहेर वगैरे फिरायला गेलेले, हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा.